स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। नमस्कार, मी जहूर सय्यद, लोकप्रधान न्यूज प्रेझेंट सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 7 मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नजर टाकूया 1996ला पार पडलेला 11व्या लोकसभा निवडणुकीत, 1998च्या 12व्या लोकसभा निवडणुकीत, तसेच 1999 रोजी पार पडलेल्या 13व्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काय घडलं होतं तो इतिहास। 11व्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने विजयी कमळ फुलले होते। भारतीय जनता पार्टीची सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ही पहिली विजयी वाटचाल होती। लिंगराज वल्याळ यांच्या विजयाने सोलापूरचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता। भारतीय जनता पार्टीने खळबळजनक व ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता। 1996च्या 11व्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 27 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले होते। जाणून घेऊया फ्लॅशबॅक या कार्यक्रमातून हा इतिहास। 1996 रोजी झालेल्या 11व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खळबळजनक व ऐतिहासिक विजय सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्राप्त केला होता। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांना 1,84,075 इतकी मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर जनता दलाचे रविकांत पाटील यांना 1,66,988 इतकी मते मिळाली होती। तर सलग 2 वेळा खासदार राहिलेले धर्मण्णा सादुल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। त्यांना 1,62,978 इतकी मते मिळाली होती। 1996च्या या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे लिंगराज वल्याळ हे विजयी झाले होते। प्रथमच भाजपचा कमळ सोलापूर लोकसभा मतदारसंघात फुलला होता। तर या 1996च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 27 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते। त्यामध्ये अपक्ष उमेदवार दिलीप माने यांना 6,616 इतकी मते मिळाली होती, तर जालिंदर माशाळ यांना 3,599, कुमार गायदनकर यांना 3,056, अनिल उपळेकर यांना 2,285, शहाबुद्दीन मिरजकर यांना 2,170, बालाजी नल्ला यांना 1,569, बलभीम बोळकोटे यांना 1,357, सीताराम वाघमोडे यांना 1,300, काशीनाथ गायकवाड यांना 1,192, मुलाजीभाई पारेख यांना 1,000, प्रमोद आवार यांना 908 इतकी मते मिळाली होती। त्याचबरोबर अपक्ष उमेदवार सुधाकर फताटे यांना 897, लाडले साहब नदाप यांना 726, सत्यनारायण अन्नलदास यांना 516, मल्लेशप्पा राजशेखर यांना 437, दशरथ कोंतम यांना 437, कृष्णमूर्ती अल्ली यांना 436, जानिमिया सय्यद यांना 411, वासुदेव वडनाल 388, उल्हास राऊत 347, अंबाजी रामलू 298, माणिक हुबारे यांना 269, संदीपान शिंदे यांना 250, तर पेंटप्पा तौटम यांना 208 इतकी मते मिळाली होती। तसेच 1998 रोजी झालेल्या 12व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते। त्यांनी लिंगराज वल्याळ यांचा पराभव केला होता। 1998च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना 3,36,346 इतकी मते, तर लिंगराज वल्याळ यांना 2,31,974 इतकी मते मिळाली होती। भारती पाटील जनता दलाचे उमेदवार त्यांना 26,838, तर चंद्रकांत कोंडिबा इंगळे जे बसपाचे उमेदवार होते त्यांना 10,443 इतकी मते मिळाली होती। फयाज शेख यांना 1,116 इतकी मते मिळाली होती। तसेच 1999च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते। त्यांना 2,86,578 इतकी मते मिळाली होती, तर लिंगराज वल्याळ यांना 2,09,583 इतकी मते मिळाली होती। सुशीलकुमार शिंदे हे 1999च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्लप्पा गणगप्पा अब्दुलपूरकर यांना 1,02,803 इतकी मते मिळाली होती। बसपाचे राहुल सरवदे यांना 3,290,
तर अपक्ष उमेदवार बाबू आडकी यांना 1192 इतकी मते मिळाली होती. सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक या कार्यक्रमामध्ये सोलापूर लोकसभेचा इतिहास तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.